कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवारांनी काढलेल्या प्रचार फेरीला सानेगुरुजी वसाहत आणि राजोपाध्ये नगर परिसरातून उदंड प्रतिसाद मिळाला। ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून उमेदवारांचं स्वागत झालं। नागरिकांनी स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी होऊन काँग्रेसला हात देण्याचा मनोदय व्यक्त केला। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार राहुल माने, नंदकुमार पिसे, पल्लवी बोळाईकर आणि विद्या देसाई यांच्या प्रचारासाठी सोमवारी संध्याकाळी पदयात्रा काढण्यात आली। गळ्यात काँग्रेसचा स्कार्फ, हातात झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते। हलगीच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी प्रचार फेरीत रंग भरला। मोहिते पार्क, टाकळकर कॉलनी, पवार कॉलनी, लक्ष्मीटेक मंदिर, सानेगुरुजी वसाहत, गणपती मंदिर, राजोपाध्ये नगर, महादेव मंदिर, ज्योतिबा मंदिर, साई कॉलनी, बीडी कॉलनी चाळ, दत्त मंदिर परिसरातून निघालेल्या या रॅलीला नागरिकातून उदंड प्रतिसाद मिळाला। उमेदवार आणि काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। अनेक ठिकाणी उमेदवारांचं औक्षण करण्यात आलं। काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं लोकशाहीची मूल्य जपली आहेत। थेट पाईपलाईन योजनेसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यावर भर दिलाय। रस्ते, गटारी, ड्रेनेज लाईनची कामं पूर्ण केली आहेत, त्यामुळेच लोकांचा काँग्रेसवर विश्वास वाढलाय, असं राहुल माने यांनी सांगितलं। काँग्रेसच्या हात चिन्हासमोरील बटण दाबून मतदारांनी साथ द्यावी, असं आवाहन माने यांनी केलं। यावेळी बाबासाहेब कांबळे, अनिल भालेकर, उदय सासने, विनायक मोरे, अमर अपराध, नागोजी पाटील, शामराव माने, अमोल माने, बबलू बोंगाळे, भारत माने, विशाल चव्हाण, महादेव मोरे, प्रीतम वाडेकर, सुवर्णा मोरे, रेणुका तुरंबेकर, पद्मजा टाकळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते।